श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आषाढ महिना म्हणजेच आखाड असेही म्हणले जाते. आपण ऐकलेले असेल, आपण खेड्यागावात वगैरे गेलो तर आखाडाचा महिना आला, आखाडाचा महिना असं म्हणतात. परंतु आषाढ महिना म्हणजेच आखाड असेही म्हणले जातात. आता आपण म्हणत असतो 2026 मधील आषाढ महिना म्हणजेच 15 जुलै 2026 रोजी सुरू झालेला आहे. मराठी पंचांगानुसार हा महिना बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी सुरू झालेला आहे आणि बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी संपत आहे. या महिन्यात अनेक महत्त्वाचे सण आणि व्रत येतात. आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात भक्ती, जप आणि सात्विक जीवनाला विशेष महत्त्व दिले जाते. तेच आपण आज संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. चला तर मग @swami-3131 या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग आपल्याला आषाढ महिन्यात दररोज देवपूजा आणि दिवा लावायचा आहे. भगवान विष्णू, श्री विठ्ठल आणि महादेव यांचे नामस्मरण करायचे आहे. भागवत गीता, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम किंवा हरिपाठ याचे देखील आपल्याला या महिन्यात पठण करायचे आहेत. आषाढ महिन्यात का करायचे आहे तर त्याचे आपल्याला खूप काही असे फायदे आहेत आणि ते केल्याने काय होतं तर सात्विक आहार घ्यायचा आहे आणि शक्य असल्यास उपवास किंवा व्रत पाळावे. आता गरजू लोकांना आपल्याला या महिन्यामध्ये अन्नदान, वस्त्रदान, इतर वस्तूंचे दान करायचे आहे. त्याचबरोबर भजन, कीर्तन आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सहभागी व्हावे. आषाढी एकादशीचे व्रत करून श्री विठ्ठलाची भक्ती करावी. देवघर स्वच्छ करावे. या महिन्यात आपल्याला खोटे बोलायचे नाही, भांडणे करायची नाही, वाईट वर्तन करायचे नाही, मांसाहार, मद्यपान आणि तामसिक आहार, इतरांचा अपमान टाळावे. हा जो आषाढ महिना हा भक्ती, संयम, दान आणि सत्कर्म करण्याचा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विठ्ठल आणि विष्णू यांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. आखाड तळण म्हणजे काय? आता नेहमी म्हणतो आखाड तळण, तर आखाड तळण म्हणजेच आषाढ महिन्याच्या सुरुवातीला किंवा काही ठिकाणी शेवटी महाराष्ट्रातील अनेक घरामध्ये भजी, वडे, पुरी, पापड यासारखे तळलेले पदार्थ बनवण्याची एक पारंपरिक प्रथा आहे. यालाच आषाढ तळण म्हणतात, आखाड तळण म्हणतात. आखाड तळण का तळतात तर पावसाळ्याची सुरुवात होत असल्याने पारंपरिक जेवणाचा आनंद घेण्यासाठी चातुर्मासात अनेक जण तळलेले किंवा जड पदार्थ कमी खातात. चातुर्मास पकडतात, त्याच्यामुळे कांदा, लसूण हे बरेच लोक खात नाही, त्यामुळे त्यास आधी तळण केले जाते. हा एक भाग झाला. हा लोकपरंपरेचा भाग आहे, परंतु हिंदू धर्म ग्रंथात याचा धार्मिक नियम म्हणून उल्लेख नाही की तुम्ही हेच करा आणि तेच करा. थोडक्यात आषाढ तळण म्हणजे आखाड महिन्यात पारंपरिक पद्धतीने तळलेले पदार्थ बनवण्याची महाराष्ट्रातील एक जुनी प्रथा आहे. ती धार्मिक नियमांपेक्षा सांस्कृतिक आणि कौटुंबिक परंपरा अधिक मानली जाते. आखाड महिन्यात तळलेले नैवेद्य म्हणून काही देवी देवतांना देण्याची प्रथा आहे. आखाड महिन्यामध्ये जे स्पेशल त्यासाठी तळलेले असतात की कुलदेवीसाठी, श्री गणपतीसाठी, भगवान विष्णूसाठी, श्री विठ्ठल साठी, घरातील देवी अंबाबाईसाठी, महालक्ष्मीसाठी, भवानीसाठी, आपल्या कुलदेवीसाठी, रेणुका मातासाठी, अशा प्रकारे कोणी मसुबासाठी, अशा प्रकारे सटवाईसाठी, असे वेगवेगळे प्रत्येक गावाची वेगवेगळी अशी प्रथा आहे. त्याच्यानुसार ते तळलेला अगोदर देवाला दाखवतात आणि त्याच्यानंतर ते स्वतः घरात आल्यावर नैवेद्य म्हणून सर्वजण खातात. अशी एक प्रथा आहे. तुमच्याकडे तशी प्रथा आहे का? तुम्ही कोणत्या देवाला नैवेद्य दाखवता? नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता या आखाडामध्ये मोस्ट ऑफ बटाट्याची भजी करतात, त्याच्यानंतर कांद्याची भजी केली जाते, मिरचीची भजी केली जाते,
उडदाची डाळ मिक्स वडे केले जाते, पुरी पापड कुरडया अशा प्रकारचे तळण तळले जाते. आषाढ महिन्याचे महिन्याचे महत्त्व पाहण्यास गेलो तर आषाढी एकादशी असते, पंढरपूर वारी असते, चातुर्मासाची सुरुवात झालेली असते. भक्ती, जप, तप आणि दानधर्मासाठी शुभ काळ मानला जातो. अनेक ठिकाणी आषाढ महिन्याच्या सुरुवातीला आखाड तळला जातो किंवा शेवटच्या दिवशी हा आखाड तळला जातो. ज्याची त्याची प्रथा ज्याच्या त्याच्या वेळेनुसार हे केले जाते. आता देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे, कुटुंबासोबत पारंपरिक पदार्थांचा आनंद घेणे, सांस्कृतिक आणि परंपरा जपणे हा एक भाग झाला. आता आखाड तळणे म्हणजे काय? आखाड तळणे म्हणजे काय याचं मी तुम्हाला सांगितलं की आखाड तळणे म्हणजे काय आणि का तळतात. तर कोणते तळण तळतात त्याच्यासाठी भजी वगैरे, कांद्याची भजी, बटाट्याची भजी अशा प्रकारे तळले जातात. कोणत्या देवाला नैवेद्य दाखवतात? तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या देवांचा असतो. मसुबा असतो, रेणुका देवी असते, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते. तर तुमच्याकडे कोणती देवी ला हा नैवेद्य दाखवतात ते नक्की सांगा. त्याच ठिकाणी कधी तळतात? तर कोणी पहिल्या आठवड्यात तळतात, कोणी शेवटच्या आठवड्यात तळतात. ज्याला जसा वेळ भेटेल अशा प्रकारे ही जी माहिती आहे आखाड म्हणजे काय, बऱ्याच जे नवीन असतात त्यांना आषाढ महिना माहीत होता, आखाड काही माहिती नसतो. आखाड का तळतात? प्रत्येक ठिकाणी खेड्यापाड्यानी तर खूप असते ही प्रथा. आखाड महिना आला की लगेच तळतात, कारण आखाडामध्ये खूप माशा हे ते घरात येत असतात. मग आखाड तळायचा बऱ्याच वेगवेगळ्या प्रथा आहेत. आता ते तुम्हाला जर त्याची काही अजून तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्की मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की मला याची माहिती हवी आहे. तर नक्की मी तुम्हाला जे जास्त वेळेच्या ऐवजी कमी वेळेत छान प्रकारे तुम्हाला समजेल अशा भाषेत मी नक्की स्क्रिप्ट तयार करेल आणि माझ्या आवाजातच मी हे केलेले व्हिडिओ हे माझे स्वतःचे आवाज आहे, त्यातच तुम्हाला मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे जो हा आजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला, काय वाटला तर नक्की कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. तर @स्वामी-3131 या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि आमच्या चॅनलला भरभरून असा सपोर्ट करा, ज्यामुळे तुमच्या आशीर्वादाने आमचं चॅनल चांगलं सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.